श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर या संदेशापर्यंत तू आला आहेस तर तू चुकून नाहीस, तर माझ्या इच्छेने इथपर्यंत आणला गेला आहेस. बाळा, तू भाग्यशाली आणि खूप काही कर्तबगार आहेस, कारण तुझे जीवन आता उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. बाळा, तुझ्या जीवनाची नवीन सुरुवात होणार आहे. तुझे जीवन नवीन वळण घेणार आहे. माझी आज्ञा म्हणून हा संदेश मनपूर्वक स्वीकार कर. लवकरच तुम्ही ते सुख आणि ते आनंद प्राप्त करणार आहात, ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. तुम्ही सहकुटुंब जे काही मंत्र, उच्चार, प्रार्थना आणि माझी भक्ती, देवांचे पूजन श्रद्धा भक्तीने करत आहात, ते सर्व काही देव पाहत आहेत आणि ते सर्व काही केलेली सेवा स्वीकार होत आहे. तुझ्या अडचणी दूर होणारा हा सुखद आणि अनुभव देणारा काळ आहे. या काळात तुझ्या जीवनातील अनेक समस्या, ज्या खूप काही काळापासून तुला त्रास देत होत्या, ज्या वारंवार तुझ्या आयुष्यात अडचणी निर्माण करत होत्या, त्या सर्व काही समस्यांचा आता अंत होणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर तू या संदेशाला पुढील 5 मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनातून तो अंधार, ते दुःख नष्ट करणारे माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तो चमत्कार घडणार आहे. बाळा, चिंता नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला मिळेल, त्या क्षणापासून तुमच्यासाठी एक नवीन वळण, एक नवीन मार्ग तयार केल्या जात आहे. माझे देवदूत तुला त्या मार्गावर घेऊन जाणार आहेत. तू स्वामींचा हात धरू इच्छितो, पुढे ये. बाळा, मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. या कलियुगात तुला हारू देणार नाही. तू ज्या काही इच्छा, अपेक्षा ठेवत आहेस, त्या सर्व काही पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात तुला प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, या संपूर्ण ब्रह्मांडातली शक्ती तुला मदतीला आहे. जेव्हा तुमचे विचार काही काळात नकारात्मक होऊ लागतात, तेव्हा या ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तत्पर होते. दैवी चमत्कार घडू लागतात आणि तुमच्यातून ते सर्व काही नकारात्मक दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद तुम्हाला मदत करतात. जर तुमच्या मनात या क्षणाला देखील काही नकारात्मक विचार आहेत की ते कसे होईल आणि ते कधी होईल, तर कधी आणि कसे, हे सर्व काही प्रश्न स्वामींच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा. कारण तुझा देव तुझ्यासाठी सर्वोत्तम देणार आहे. तुझ्या मनातली चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने परिपूर्ण असलेला संदेश तू ऐकत आहेस. बाळा, तुझ्या आयुष्याला इथून पुढे नवीन वळण प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्या मार्गावर चालू इच्छिता, आता तो मार्ग तुम्हाला दिसू लागेल. काही अडचणी ज्या मागील काळात तुम्ही पाहिल्या आहेत, त्या आता तुम्हाला मार्गात पुन्हा कधीही दिसणार नाहीत, कारण त्यांना समाप्त करणारे आशीर्वाद कार्य करत आहे. बाळा, माझे देवदूत तुमच्या दिशेने तो आनंद, ते सुख घेऊन येत आहे. तुझ्या चिंता दूर करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला माझा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल,
तेव्हा तुझ्या जीवनाची काही काळातच नवीन सुरुवात होणार आहे. त्या जीवनात तुम्ही आता अशा उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहात जिथे तुमची प्रगती आणि तुमचे उच्चतम जीवन तुम्ही प्राप्त कराल. मला माहीत आहे, मागील काळात खूप काही संघर्ष झाले आहेत. खूप काही क्लेशही तुम्ही सहन केले आहेत. खूप काही लोकांनी तुम्हाला फसवण्याचे प्रयत्न देखील केलेले आहेत. पण ते आता सर्व काही विसरण्याची वेळ आली आहे. आता तुमच्यासाठी सुखकर आणि आनंदी मार्ग देवाने तयार केला आहे. त्यावर पावले टाकत पुढे चालत राहा. कर्माला कधीही कमी लेखू नका. तुम्हाला जे काही कर्म देवांकडून प्राप्त आहे त्यात तुम्हाला यशाची खात्री आहे. कारण ते दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल. तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी करण्यासाठी माझे आशीर्वाद सतत तुमच्या दिशेने कार्य करत आहेत. बाळा, माझे देवदूत तुमच्यासाठी खूप काही भेटवस्तू घेऊन मार्गात आहे. तुम्ही पुढे चालत राहा. कर्मांना कधीही कमी लेखू नका. तुम्हाला जे काही कर्म देवांकडून प्राप्त आहे त्यात तुम्हाला देव मोठ्या यशाची हमी देत आहेत. जर तुम्ही ते कर्म केलेत तर तुम्हाला तुमच्या अपेक्षा पूर्ण होणारे काही इच्छित लवकरच प्राप्त होणार आहे. बाळा, तुझा अत्यंत शुभ काळ सुरू होत आहे. ही नवीन सुरुवात तुझ्यासाठी सर्वोत्तम काहीतरी आणणारी आहे. जर तू हा संदेश जिथे कुठे ऐकत आहे ती जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्यांचे हृदय, मन देखील पवित्र ऊर्जेने परिपूर्ण होईल. माझा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे त्याचे भाग्योदय होण्याचा काळ जवळ येत आहे. माझ्या बाळा, निश्चिंत राहा. तुझ्या आयुष्यातून जे काही क्लेश आहेत, जे काही दुःख आहे, जे काही कर्ज आहे ते आता पुढील काळात तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. कारण ते आता कमी कमी करत नष्ट होईल. स्वामींचे दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. तेव्हा मी स्वामींचा प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका. स्वामी देव सतत तुमच्यावर आनंदाचा वर्षाव, आशीर्वादांचा वर्षाव, चमत्कारांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा स्वामी पुढे प्रगट करा आणि स्वामी किती काळात ती पूर्ण करतात याच्या प्रतीक्षा करा. कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. लवकरच तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. देव तुमच्यासाठी निर्णय घेत आहेत जो तुमचे सुख वाढवणार आहे. तुमच्या जीवनाला एक प्रगतीची दिशा देणार आहे. तुमच्यासाठी हे नवीन वळण सुखद आणि आनंददायी असेल, ज्यावर चालताना तुम्हाला ते सुखाचे अनुभव येतील. जर तुम्ही हे अनुभव करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. मी नवीन वळण स्वीकार करतो अशी कमेंट करा. या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. स्वामींची आज्ञा म्हणून तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे. तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. कारण स्वामींनी स्वतः दैवी संदेश तुमच्यापर्यंत देऊन तुम्हाला पुढील काळाची काही संकेत दिले आहेत. ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करा आणि येणारे आशीर्वाद देखील, चमत्कार देखील तुमच्यासोबत घडण्याची दाट
शक्यता आहे, तेव्हा विश्वासपूर्वक ते आशीर्वाद स्वीकार करा. सर्व काही तुमच्या आयुष्यात इथून पुढे शुभ आणि आनंदी होईल. स्वामीच्या श्री स्वामी समर्थ या नाम जपात दंग राहा. स्वामीचे नाम घेत राहा. देवाचे ध्यान करत राहा. त्यामुळे तुम्हाला ती पवित्र ऊर्जा सतत प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या अडीअडचणी नष्ट होतील. मनात सकारात्मक विचार येऊ लागतील. सुखद अनुभव जीवनात येतील. स्वामींचा हा संदेश तुमचे मंगल करेल, तुमचे शुभ करेल. स्वामींचा संदेश ज्यांनी कोणी ऐकला आहे त्यांच्या घरी सुख, संपत्ती, आनंद येवोत. त्यांच्या मुलाबाळांना आनंदाचे, परिवर्तन आणि प्रगतीचे मार्ग दिसोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.